हरिः ॐ श्रीहरिगुरुभ्यो नमः। ॐ शुक्लाम्भरधरं विष्णुं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्री देवेंद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमो नमः। परमात्मो सांगता एक वेळ योगभ्रष्ट जललो शुचिनाम श्रीमतानाम गेहे जवो योगिनामीव कुले. म्हणजे दोन्ही रितीर तक्क जन्म मिळता. ते दोन्ही रितीचे जन्मांतूय पूर्वजन्मा केल्लेल पशी चड ध्यान करचे तसल साधना तो करता आणि पूर्णसिद्धी जावका जाल्यार कितलीकी जन्म वचच्या पुरो जाल्यार प्रति जन्मांतू तो योग भ्रश्ट म्हणलो पुडल्या पौर्व जन्मादकून पौर्व देहीक म्हळ्यार पुडले देहांतू आशिल्ले पशी चड साधना हे देहांतू आनी मुखारचे देहांतू आनीकी चड साधना तशी करता शिवाय योग भ्रश्ट केन्नाय ताका ताणें तो गुदेवचें म्हणना. वैरी चढतर वचे ऊर्ध्व दिकड वतर वचचें म्हूण सांगून सांगता आनी म्हणटरस पूर्वाभ्यासेन तेनैव ह्रियते ह्यवशोऽपि सः जिज्ञासुरपि योगस्य शब्दब्रह्माति वर्तते. पूर्वाभ्यासेन म्हणलें म्हळ्यार फुडली जन्मांतू पूर्व जन्मांतू कसल ताणें केल्ला अभ्यास म्हळ्यार कसो सतत प्रयत्न केला तेनैव ताजे निमती ताका ह्या जन्मांतू इच्छना करच्या इच्छना जाल्यार बलात्कार जावन तेंच आध्यात्मीक मार्गांतू ते जिवात्माक म्हळ्यार ते शरीर घेवन येयले जिवात्माक वर्तते. इतक त्या जिवात्मान पुडली शरिरांतू कसो कितें शरिरा निमती चड साधन केला त्या साधनेचे आधारारी अनेक जन्म मेळतना ताका आतां पुडली जन्मांतू ध्यान योगी म्हूण जावच्याक कसं की थोडे साधन बाकी आसा जाल्यार ह्या जन्मांतू ताका ध्यान करची कुशी ना म्हूण लेखल्यार तो ध्यान योगी जाता. विवेकानंदाल काणी आमी उडगस करका तो रामकृष्ण परमहंसाक सुरवेक पळयतना विवेकानंदान तांणी रामकृष्ण परमहंसान तूं म्हगेल्याक शिष्य जावन यो म्हूण म्हणटा म्हाका ये पळय तशी म्हाका उमेदी ना तशें पळय म्हणटा तो न्ही जावन ताणें कितले व्हड साधन पूर्व जन्मांत केला म्हूण ताका गोतना तो पुराय जनाल म्हणके तागेले ते कसं की एक ताका ध्यान समाधी सकडे सांदुकून सिद्धी जत आशिल्ली जाल्यार सर्व जनाल वरी तो जीवन कोरनाशिल्लो. केदना रामकृष्ण परमहंस म्हाका ते अंतपुरे देवाल विशयांत तांणी मस्त कसले आसक्ती ना म्हूण म्हणलेले विवेकानंदाल मात तरी रामकृष्ण परमहंसान तांगेले हात दवरले कुडले ताका पूर्वाचें स्मरण आयली दिसता. तेच जावन तो कुडले रामकृष्णा सोदून वापस येता तो मागीर तो रामकृष्णाले शिष्य जाता. तशीच हे कुशी ना नातल्यार कळ्ळें हांगा सांगला ह्यवशोपी सहा रियते ह्यवशोपी सहा ताका कांय खूश ना ते ध्यान योग वापस साधन करच्याक जाल्यार बलात्कारान की म्हणल्या म्हणके ताका ते ह्रियते तांडीत कयते वापस आनी तागेल करीन ती साधना मुंदूर सुची तशी करता म्हूण एकच पंत प्रारब्धवशात तो खंयची की हीन कुलांतू जल्लो म्हूण लेख्या प्रारब्धान आतां आमी वाल्मिकी काणी हांव मस्त पंत सांगला भागवतांतू एक पंत कसं की वाल्मिकी विशय सांगला रामरक्षा स्तोत्र सांगतना वाल्मिकी काणी सांगला ते प्रारब्धवशात पुडली जन्मांतू केल्ले एक कुकर्मा फलान तो ब्राह्मण जावन आशिल्लो वाल्मिकी हे जन्मांतू ब्राह्मण आनी नागिणी स्त्रियाल संगमान जल्ला जाल्यार तो वाडत खंय वता पुडले प्रारब्धा निमती जावन ते बेड जातीले मध्येंतू वाडता तो जाल्यार त्या फुडले एक हीन कुलांत तो जन्मा येनी जाल्यार हीन कुलांत वाडलो जाल्यार पूर्वजन्माचे कसं की चांगाचे फला निमती ताका वपास तागेले
पूर्व संस्कार जागृत जावन तो वाल्मिकी म्हणल महाऋषी जलेल काणी हांव सांगला तशीच हांगा कृष्णान सांगिल प्रकार प्रारब्धवशात तो हिनकुलांत जन्म आयल म्हणले क्या जाल्यार पूर्व जन्मांत केल्लेले ते ध्यान योगाचे साधन पळय ताजे फलान ते हिनकुलांतुले ते वातावरणाचे ते सिरकना नशी म्हळ्यार ते कुसंस्काराचे वातावरण जाल्यार कुसंस्कारी जायना नशी तागेले म्हणलें एक वाट सोदून तो वता ताका म्हळ्यार देव वाट दिता ते पूर्वाचे बरेपणा निमती ताका एक वाट दिता वापस चांग जेवच्याक एक टर्निंग पॉयंट लायफांतूल म्हणटा पळय तसो एक ताका मेळटा तो त्या पूर्व प्रारब्धा निमती चोर जावं पुरो फटींग जावं पुरो जावं व्हड एक हुद्द्यार असो पुरो म्हाका देव म्हणलें नाकाची नाका म्हणजे तसली एक रितीर तो आसच्या पुरो जाल्यार त्या पूर्व जन्माचे संस्कारा निमती तो देवाल तिकड तांडून हाडतकय ते ताका खंयची नमुनेर म्हळ्यार चोर आशिल्लो समजवचे पुरो फटींग आशिल्लो समजता तशीच व्हड हुद्द्यार आशिल्लो सर्व हुद्दो गिद्दो त्याग करून खंयची गुरुले शिष्य जावन घेवन साधन करच्याक मुंदरसून वता तो तशी ना नातल्यार न्हय अशी फुडले जन्मापशी ह्या जन्मा साधन चड करता आतां कितलेकी कडेन आमी पळयलां इंजिनियर डॉक्टर सकट जावन लक्षगटल्या संपादन आशिल्ले जनय एक हंतारी ते म्हळ्यार पुर्वा साधनेचें फल आस म्हण जाल्यार खंयची जिवनाचें एक हंतार आनी पुरो आमकां हेका कसलेय नाका आमकां देव जेवका देवा पळोवका म्हूण सांगून सर्व त्याग करून आध्यात्मीक आदी कडेन वच्चे आमगेले जिवनांत आमी कितली जना तसले जना पळयनाच वे तशी आनी केलो जनाक लौकीक जिवनांत कशी आस त्यांची मनस्थिती पळय कोणाक पूर्व संस्कार ना जेव पूर्वाचे कसं की एक साधनाचे फल ना तांणी लौकीक जिवनांत कशी असताची पळय तीच मनस्थिती त्यांनी एक गुरुकुल सरवता हांव त्या गुरुकुलांत साधन करता म्हणून वतायार सेरवून तांणी साधन करूं चमकला रे तांकां त्या प्रापंचिका दिकड दुखून ध्याना दिकड वच्चाक भारी कश्ट जाता जायना तांकां वच्चाक म्हणून येत जाल्यार परमात्मा जेवू का म्हणून म्हळ्यार हट चल परमात्माला वैरी आसक्ती परमात्मुची सर्वश्रेष्ठ म्हळ्यार भावना कोणाक आस परमात्मुची आमगे लायफाचे एक कडे पावका आमी परमात्माक जी त्यांची एक एम म्हण म्हळ्यार कोणाक मना आसता पळय तांणी तेकड तांगेलें मन वचनान अशी परमात्माला तिकडे वचून तांणी फुडली जन्मापशी चड साधन ह्या जन्मांत करताची तशे खातीर म्हळ्यार जिज्ञासुरपी योगस्य शब्द ब्रह्माती वर्तते शब्द ब्रह्म म्हळ्यार वेदांतू सांगिले विधी निषेध ते पुरे ताका म्हळ्यार वेदांतू परमात्मान सांगिल्ले विधी निषेध ते मिक्कून वच्चाक शब्द ब्रह्म अतिवर्तते म्हणचे म्हळ्यार धर्म सोडला म्हणणे धर्म सोडला म्हणणे जाल्यार वेदांतू परमात्माक पावका जाल्यार कसल कोरका म्हूण सांगला पळय ते नाका म्हूण दिसची तांकां तशी देवा पळोवका म्हूण कोण लेखता की त्या ध्यान योगीले साधना तांतुले एक क्षणाचें साधन व्यर्थ जायना तांकां देव मेळटा म्हळ्यार खंडीत तशी आचार्य मध्व सांगताची ध्याना विशयी जावन जिज्ञास केल्यार तेवय व्यर्थ न्हय म्हळ्यार योगस्य जिज्ञासुरपी ज्ञातव्यो मया योगः इति यस्य अतीव इच्छा स अपि शब्दब्रह्म अतिवर्तते म्हळ्यार योगाच्या जिज्ञासो म्हळ्यार योगा जिज्ञासो म्हळ्यार कोण म्हाका ध्यान योग म्हळ्यार कसो म्हूण कळका म्हळ्यार एक अति इच्छा सुचे कितलीकी जन ध्यान योगी जावन आसताची आनी कितलीकी जनाक ध्यान योगी जावका म्हळ्यार आसक्ती आसता जाल्यार तांकां कोरूक ध्यान योगा बसच्याक सकडी कसं की प्रारब्धान की कसं की तांकां जायना जाल्यार तांकां आश आशिल्ली म्हळ्यार वयन वे ताकाय त्या अति इच्छा ताका परमात्माल वयर आस म्हण जाल्यार ताकाय परमात्मा पावच्याक खंयचे रितीरी साध्य जात म्हळ्यार खंडीत म्हळ्यार मोक्ष करची कशी मोक्ष मेळची कशी मोक्ष मेळका जाल्यार कसल साधन कोरका म्हळ्यार एक
अतीव इच्छा प्रबल इच्छा म्हणटा पळय ताकाय केवल वेदांत सांगिले एक परमात्मा सर्वश्रेष्ठ तागेले गुण या परे वेदांत सांगला पळय ते अध्ययन कोण करता पळय तागेला पशी श्रेष्ठ साधन जतके कोणाली म्हाका परमात्माक पळोवक आशिल्ले मोक्ष म्हळ्या कसं म्हणून कळोवक आशिल्ले जाल्यार म्हाका करूं जायना न्हय म्हणून प्रबल इच्छस करूं जायना जाल्यार तांकां साधन केल्लें वरी जाता म्हणटना तें मोक्ष साधन प्रयत्नपूर्वक केल्लें जन कितली श्रेष्ठ आसताची न्हय तशी मोक्ष साधन मोक्षाचे साधना चिके मटापुणी एक अल्प मट्टाक करतलो तोवय श्रेष्ठची तांतूय ते पळय जिज्ञासू म्हळ्यार कोरका म्हणले की इच्छा आशिल्लो श्रेष्ठ म्हणटना थोडे मटापुणी मोक्षाचे साधन केलेलो ते जिज्ञासू पशी श्रेष्ठ म्हणून वप्पा सांगता म्हणून ना हें हांगा तात्पर्य निर्णयान तो आचार्य मध्व सांगताच आतां कृष्ण कसो सांगता अर्जुनाक प्रयत्नाद्यतमानस्तु योगी संशुद्ध किल्बिषः अनेक जन्म संसिद्धः ततो याति परां गतिं म्हळ्यार प्रयत्नाद्यतमानस्तु योगी संशुद्ध किल्बिषः ध्यानयोग म्हाका ध्यानयोग आवे साधन करून घेवका ध्यानी जावका आव ध्यानयोगी जावका ती सिद्धी म्हाका जावका म्हूण सांगून कोण सतत प्रयत्न करून ध्यानाक ध्यान करका म्हणून म्हळें प्रयत्न करतर आसतकी तो ध्यानी जाता ध्यानयोग ताका सिद्धी जाता त्या वेळा कसं जाता सर्व पाप तागेल नाश जातकय योगी संशुद्ध किल्बिषः तो ध्यानयोगी सर्व पाप नाश जावन शुद्ध जाता पवित्र जाता आनी अनेक जन्म संसिद्ध ततो याति परां गतिं कितलीकी जन्मांत ताण केल्लेले ध्याना दुखून ताका अपरोक्ष ज्ञान खंयची एक जन्मांत ताका अपरोक्ष ज्ञान मेळटा ताका मस्त जन्माचे साधन मात्र कारण जाता म्हूण सांगून हांगा कृष्ण अर्जुना लागी सांगतरस तशी न एक जन्म नित्याह अनेक जन्म म्हळ्यार कसं न्ही एक जन्मांत न्ही प्रयत्न करून न्ही हे मोक्ष सिद्धी जायना जिज्ञासु ज्ञात्वा प्रयत्न करोति जिज्ञासु म्हणलो तो ब्रह्मप्राप्ती जावका जाल्यार ज्ञात्वा देव म्हळ्यार कसं म्हणून अर्थ करून घेवन मागीर प्रयत्न करता म्हळ्यार ध्यानक्रम कशी म्हणून सांगून सुरवे शिकून काडटा तो जिज्ञासू मागीर श्रवण कीर्तन इत्यादी प्रयत्न करून तो साधक जाता कितलीकी जन्माच्या नंतर ताका योग संसिद्धी मेळटा म्हळ्यार अपरोक्ष ज्ञानी जातात ते अपरोक्ष ज्ञानी जाल्लो तागेले प्रारब्ध देह सरली नंतर म्हळ्यार देहाचे मरण जाल्ली नंतर ताका मोक्ष मेळ्ळे म्हणून म्हणलेले हांगा कृष्णान सांगचें योगी म्हणलो प्रयत्नपूर्वक ध्यानाचे अभ्यास करता आनी देवाक पळोवका म्हूण सांगून सतत प्रयत्न करता कितलीकी जन्मा साधन ताका जावका मागीर तो योगी संसिद्धू म्हणून घेता तसल्यार आमकां कळ्ळें आतां एक जन्मा साधनेन ह्या पुरे कसले जायना म्हूण सांगून ध्यानान अपरोक्ष ज्ञान पावच्याक तेदना तो योगी जाल्लो संशुद्ध किल्बिषः म्हळ्यार तागेलें मन संशुद्ध जावन सर्व पाप तो नाश करून घेता मागीर कशी एक कन्नडी मस्त धुळी बशील कन्नडीन तूं प्रतिबिंब दिसना तेदना आमी कसं करताची ती कन्नडी पुटची सबना उदकान की धुवन पुट करताची ताजी धूळ गेल्ली नंतर त्या भितरचे प्रतिबिंब आमकां समो दिसता पळय तशीची पाप नाश जाता मन शुद्धी जाता हृदय शुद्ध जावन त्या हृदयांत त्यांनी परमात्माक पळयताचे किल्बिश म्हळ्यार अघ पाप सकळी म्हणटा हे पाप चड कोण करता तांकां देवाला दुखून तांणी दूर जाताचे तशें जावन चांग कर्म कोरका चांग साधन कोरका सद्धर्म पालन कोरका म्हणून सांगचें म्हळ्यार ते केल्यार देवा लागीं वचचें आमकां साध्य जाता एक जन्मांत न्ही हें जायना एक जन्मा साधनेन आमी देवा पावताची खंडीत म्हणल्यार फटीची आमी व्हड भक्त आमी भजन करताची आमी ध्यान करताची आमी स्तोत्र म्हणटाची आमकां देव सोडूंक तेवय फट्टी म्हणटना कितलीकी जन्मांत साधन केल्लेले जनय अपरोक्ष ज्ञानी म्हणलेले जनय प्रारब्ध सरोका जाल्यार दुख्ख भोगूका म्हणटना आमगेले कसं की एक सान्न भक्तीन आमकां दुख्ख येवचें ना जे देवा म्हण जाल्यार आमकां देव दुख्ख दिना
म्हळ्यार आमी तागेलो व्हड भक्त न्हय म्हूण लेखला रे आमगेलो मूर्खतन तें तशीची कितलीकीची जन्माचें साधनेन मुक्ती मेळचें म्हूण म्हणलेले खातीर रामकृष्ण परमहंसान एक काणी सांगला ते आयकयाची एक साधकू साधन करच्याक बसला खंय आनी एकलो त्या पळोवन ताका एक बारी नमुने कुशालते ते पळयतरच तेद भितर थंय एक वाग येयलो वाग येतना कोण ते पळोवन बशिल्लो पळय ध्याना बशिल्ल्याक पळोवन बशिल्लो तो रप 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 वयरी रूख चोवून बसता तो साधन करलेलो म्हळ्यार ध्यान योगी दोळ चिम्मी करून बसला ताका वाग ताका मारता वा तो येवन त्या साधकान बशिल्ल कडेन तशी बैसून दोळो मुचयता ते दोळ मुचविल्ले क्षणाकची ताका देवी प्रत्यक्ष जातकय तेदना हो सांगता पळय तो साधन करूं बशिल्लो ताका वाग मारून मेल्लो तूं ताका ते काही रक्कनी हांव न्हू ताका फरडिशी पळोवन कुशाले पळोवन बशिल्लो जाल्यार तूं म्हाका प्रत्यक्ष जाल्ली कसो लाक ती देवी सांगता खंय ह्या तुगेली ह्या जन्मा साधन न्ही कितली जन्मा साधन एक क्षणात साधन बाकी आशिल्ली तूं एक क्षण बैसून दोळ चिम्मिकल कुळ्या तुका ताजें फल मेळ्ळेलें म्हणटना योगी जाल्लो तो पुण्यात्म जाल्लो तागेले सर्व पाप किल्बिश पुरे नाश जाल्ले मागीर ताका परमपद मेळ्ळें म्हळ्यार मोक्ष मेळ्ळें खंय वतना तें मोक्ष म्हळ्यार कसो न्ही खंय वतना वापस येवच्या जायना ती लोकुकी यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमम मम म्हूण पुरुषोत्तम योगांत कृष्णान सांगला पळया खंय चमकल नंतर आमकां वापस येवच्या जायना की तसल एक लोकाक मोक्षधाम म्हूण म्हणचे थंय चमकलेले जना वापास जर मरण असल कसले दोशू नांचिना म्हूण सांगून तशी एक जन्माचे ध्यानाचे जिज्ञासेनच कसं की एक चांग फल मेळणं अनेक जन्मांत तो आनी ध्यानान तो साधन करून जन्मांतरान तो साधन चड 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 जावन कडेर म्हणटा ध्यान योगी म्हूण म्हणलेले एक जन्म ताका मेळटा म्हूण सांगतात तेदना तो कितली जन्मान तो येवन श्रद्धेरी शास्त्र श्रवण मनन करून ज्ञान संपादन करून परमात्माला ध्यान करून ध्यानांत परमात्मा पळोवन मागीर तेदन ताणें परमात्मा पावचे नारायणाक पावचे न्हय नशी भगवत प्राप्तीक विंगड कसले व्हड मार्ग ना म्हूण सांगून नारद ऋषी सांगताच काय तशीच आतां हांगा कृष्ण परमात्मा कसल म्हूण सांगता कोणाल पशी श्रेष्ठ म्हूण म्हणलेलें सांगतो तपस्वीभ्योऽधिको योगी ज्ञानिभ्योऽपि मतोऽधिकः कर्मिभ्यश्चाधिको योगी तस्माद्योगी भवार्जुन म्हूण म्हणटा हांगा तपस्वीभ्यः अधिको योगी ध्यान योगी ज्ञानिभ्योऽपि मतोधिक तो ध्यान योगी तपस्वी पशी ज्ञानी पशी श्रेष्ठूची म्हूण सांगून म्हाका कळटा कर्मिभ्यश्च अधिको योगी कर्मयोगी पशी श्रेष्ठ ध्यान योगी तशें तूं ध्यान योगी जा म्हूण सांगून अर्जुनाक हांगा कृष्णान सांगल्या बरें जालें तपस्या करतले जना पशी ज्ञानी म्हूण घेतिल्ले जना पशी कर्मयोगी पशी श्रेष्ठ कोण ध्यान योगी म्हूण ह्या श्लोकांत कृष्ण सांगता हांगा तपस्यो म्हळ्यार कसो न्ही तपस्यो म्हळ्यार दोळ चिम्मी करून बैसून ध्यान दोनी हात ज्ञान मुद्रे दवरून करची न्ही तपस्या म्हळ्यार आत्तां आमी कशी तपस्या करताची म्हळ्यार व्रत करचे उपास करचे कृच्छ चांद्रायण असल पुरय एक प्रायश्चित व्रत करचे भीष्म पंचक विष्णु पंचक एकादशी हे पुरे प्रायश्चित व्रत म्हूण म्हणटाचे हें प्रायश्चित व्रत केल्लें तशी देह शुद्ध जाल्ले मन शुद्ध जाल्ले तेन्ना परमात्मा मेळूंक आमकां सुलभ जालें हें तपस्वी पशी म्हणचे आतां आमकां एक अभ्यास आसा कोणकी व्रत करता आमी करया म्हूण सांगून कशें की चांग कय संकश्टी धरले चांग कय एकादशी धरले चांग कय हें चांग म्हूण म्हणलेलें कसल रितीर आमी लेखताची आतां सामान्य जावन आशिल्ले प्रापंचीक जन हें पुराय व्रत उपास इत्यादी केल्ले चांग कय तेश जावन आमी करचें म्हूण लेखलां तेदना आमगेल्या मनांत तें चांग कय म्हूण म्हणलें कसल अर्थ येता म्हळ्यार मस्त दुड्डू व्हड व्हड 4 घर बँक बॅलन्स हांगा भर भांगर नेसूभर कापड असल पुरे मना येवन तांणी पळय आमी तसल जना पळोवन न्हू तांणी छान जावन आसाची म्हूण म्हणचे छान जावन आसचें म्हळ्यार दुड्डू भांगर न्ही तशी
आम्ही कसं की एक व्रत इत्यादी करतना ताजी कसलेय विषय कळना नशी आम्ही कसले अनुसंधान करून घेना नशी कोणकी केल्ली म्हूण सांगून आम्ही केल्ली म्हूण जाल्यार रे एक बोकडी म्हापशे आनी एक बोकडी चमकल्यावरी जाता शिवाय आमकां कसल म्हणून कोळका तेदना अनेक रिती येता कसं म्हणे चांग म्हणल्यार सांगलें आमगेल्या मनान तूं हांगा सुकार आसचें खावचें जेवचें न्हेसचें हें पुरें न्हय तें म्हूण चांग म्हळ्यार तें न्हय चांग म्हळ्यार कसं न्हय परमात्मा मेळचेच एक चांग स्थिती तशी इत्यादी व्रत करतना आमकां परमात्मा मेळटा कई म्हूण म्हणलें चिंतन सुका तशी जेन्ना मात्र ते ध्यान योगी जावचें जाता ना नातल्यार कसले एक आमकां एम ना व्रत करचें म्हूण म्हळ्यार व्रत उपास करचें ह्या पळय कसले एक एम दवरना अशें कसं खातीर करचें हें कशें जाता म्हूण आतां आमी परीक्षा ना नातल्यार परीक्षेक वाजी तल चेडूं वचची परीक्षा ना नातल्यार वाजी तल चेडूं वचची तेची परीक्षा म्हूण म्हणली कुडल्या आमी मन दवरून वाजिनाचें तशी त्या मन दवरून वाजूची जन तपस्वी म्हूण जालें आनी थंय ज्ञानीभ्य अधिक म्हळें ज्ञानी म्हळ्यार कसं न्हय ज्ञानी म्हळ्यार देवाल विशय प्रवचन करतल जन ध्यान म्हळ्यार कसलें म्हणून सांगतल जन हें थियरी सांगतल जन प्रॅक्टिकल तांकां आसता की ना की जाल्यार ज्ञानी म्हूण म्हळ्यार पांडित्य आशिल्लें ज्ञान कळलेलें जन तशी जाल्यार हांगा कोणा मस्तगूत असो ज्ञानी म्हणला तांकां देव मेळटवे ना तांणी हें पुराय योग म्हळ्यार कोरूका ध्यान योग म्हळ्यार कोरूका आतां ह्या भगवद्गीतेचे ध्यान योग आयकतना तेदना आमकां कसं दिसता आमी एक पंती ध्यान करूं पळोवका प्रॅक्टिकल जावन आमकां ध्यान कळका म्हणून आमी लेखताची जाल्यार आचार्य मध्व सांगता की कोणाक ध्याना विशय समजावन कळना की तांणी कसं ध्यान करचें म्हूण सांगून आतां हिरण्यकशिपू रावण भस्मासूर हांणी पुराय श्रेश्ठ तांणी तपस्या केला कितली वर्स तपस्या केला कसं खातीर आमकां मरण येवचें नज म्हूण सांगून तपस्या केल्लेले तशें जावन तांणी निकृश्ट जन तांणी देवा पळोवका म्हूण सांगून तपस्या केल्लेले जाल्यार तांणी श्रेश्ठ जन जाता आशिल्लीची तशी परीक्षा बरयतना समा उत्तर बरोवचें ताका चड मार्क शिवाय कसं की एक 4 पेज बरयलें मार्क मेळटवे ना सम बरयला मात्र मार्क मेळचे तशें जावन सम कसल म्हूण आमकां कोळ न्हू अर्थ कोर न्हू बरोवका एक वर्ष कसं वाजिला ते पुरे पेपरान तूं देवा इंता म्हूण म्हळ्यार थंय त्या प्रश्नेक उत्तर कसं आसा त्या मास्टर सोदून बसना सगळे पेज गिचून घालून मार्क दिना तो 0 घालता तशीची मोक्ष मेळका म्हूण जाल्ली म्हूण लेख्या ते कोणाल ध्यान करतात आसलें रे ध्यान कृष्ण परमात्माले जेवका म्हळ्यार राम कृष्ण मत्स्य कूर्म असल खंयचे जाता महाविष्णूले अनेक रूपाचे चिंतन करूं येता आमी शिवाय अन्य देवतेल चिंतन करूं ना ब्रह्मो रुद्रो इंद्रो असल जनाल पुराय ध्यान करून नज म्हळ्यार न्हय केल्यार मोक्ष म्हळ्यार फल मेळना तशी आतां तशी किराकय आमी शिकयताची राधे राधे कृष्णा कृष्णा म्हण मनशाक जाल्यार ताका एक माज्जर धरूक येता म्हूण लेख्या लागीं गुडा बागील काण माजरान ताजे गळो धरता म्हणटा ते रामा रामा कृष्णा कृष्णा म्हणा कोईंग 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 करून किंची मारता तितलेची तशीची हें ज्ञान जाल्यार विज्ञान म्हळ्यार कसं न्हय श्रेश्ठ ज्ञानी कसं करता तो ताणें कसल म्हणटा तें ताका मनान तूं आसता खाली तोंडान सांगचें न्हय ताणें तागेलें मनान थंय आसता म्हूण तशेंच हांगा कर्मिण्या बी अधिको योगी म्हणलें कर्मयोगी पशी श्रेश्ठ जन हें ध्यान योगी हें कर्मयोग म्हळ्यार कसं न्हय यज्ञ यागादी कर्मकांड म्हणटा हें करचें जाल्यार तांतूय यज्ञ यागादी करतना आमी स्वर्गापेक्षेन करताची त्या करना अशी लोक कल्याणा खातीर सर्व जनाक बरें जेवचे खातीर जेव्हा परमात्माक आमगेले वयर प्रीती वचची तशी म्हळ्यार परमात्माला प्रीती संपादने खातीर परमात्माले एक जेव्हा परमात्माले प्रित्यर्थ जावन यज्ञ करताचे म्हूण लेखल्यार ताका कर्मयोग म्हूण जाता शिवाय यज्ञ यागादी करतना खंयचे की हें यज्ञ केलें त्या स्वर्गा वचत की थंय कितले की काळ राबयत की तशें हांव यज्ञ करचें म्हूण लेखल्यार
जाल्यार ते कर्मफलाचे अपेक्षण केल्यावर जाल्यार ते योग म्हूण जायना. म्हणटना कर्म निष्काम कर्म जाल्यार ध्यानील इतले श्रेष्ठ न्ही ते म्हूण सांगून आतां इत्याक म्हण आतां पळय आमी प्रापंचीक जन कर्म करताचे जाल्यार कशे खातीर आमगेल्या स्वार्था खातीर कसं काम केल्यार आमकां हांगा किर्ती मेळका, यशस मेळका, लाभ जावका, अधिकार जावका, असल खातीर जेव्हा आमकां कितें फल मेळका ताजे खातीर आमी कर्म करचे. जाल्यार कर्म करचे मुख्य न्ही, कर्माचे उद्देश कसले म्हूण पळोवका. तशी जावन कृष्णान सांगचे फलासक्त कर्मापशी ध्यान योग श्रेष्ठ म्हूण तशें जावन तूं योगी जा. इत्याक म्हळ्यार तपस्या कोरका, ज्ञानय जावका, कर्मयोगय जावका जाल्यार ताजी पुराय हेजे पशी श्रेष्ठ कसो म्हळ्यार ध्यान योग. सीधा परमात्माक पळोवच्या जावची तशी प्रयत्न कोरका. पळया न्हंय वळून वता, खंय वळटा, खंय समुद्र आसा त्या दिकडे वळटा. इत्याक म्हळ्यार न्हंयची उद्देशूय त्याची कसो न्ही, खंय उगजला त्या उगम आसतना दुखून वच्चून समुद्रा मेळचे, उद्देश समुद्रा मेळचे, खंय न्हंय नाका नाका समुद्राला वचना म्हणून गुना पळयाची. तशीच आत्माचे उद्देश परमात्माला तिकडे वचे. तशी न्हंयचे वच्चे वाटेरी कसं की अडेतडे येयल्यार ते न्हंय सुतो घालून की विंगड कडेन दुखून की वाट खंय की सोदून वचूनय समुद्रा पावता पळय. तशीच आमी योगा बसतना ध्यान योगा बसतना मस्त हर्डल्स येवच्या पुरो, मस्त ऑब्स्टॅकल्स येवच्या पुरो जाल्यार प्रयत्न करून साधन करून खंयचे वाटेन आमी तें मन शुद्ध करून घेवेत, कशी तें मन निग्रह करून घेवेत म्हूण लेखून कशी न्हंय एकडे तेकडे पडिना नशी समुद्रादी कडेन धांवतकी तशी मन एकाग्र जावन एकडे तेकडे वचना नशी परमात्माला वैरी येसुका. तेन्ना ताका ध्यान योगी म्हणटाची. तो योगी तपस्वी पशी कर्मयोगी पशी ज्ञानयोगी पशी सर्वश्रेष्ठ म्हूण सांगून परमात्मा अर्जुनाले सांगता. आनी तो गीतामृतान तो खंयचे श्लोक सांगता ताचे एक व्याख्यान कसल दिता तो म्हूण म्हणलेलें आमी पायच्या दिसा गीतामृतांत पळोवया. आजी सांगिल्ली गीतामृत धारा हे गीतेचे एक संदेश परमात्मान सांगिल्ले. ते परमात्माले चरणारविंदाक गुरुंगेल चरणारविंदा समर्पण करता. कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना प्रकृते हे स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायति समर्पयेत्. श्री हरिकृष्णार्पणमस्तु.